नमस्कार मंडळीनो, आपल्या गावाकडचं लग्न सर्वांच्याच आवडीचं. मग आपल्या काकाच्या, आत्याच्या, मामीच्या मुलाच्या कोणाच्या ना कोणाच्या स्वरूपात दरवर्षी आपल्याला लग्नाला मात्र आपल्या गावा ठिकाणी यावंच लागतं आणि तो काही वेगळाच जरलोष. आज हळदीचा कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे, आपल्या कोकणातला, आमच्या अलिबागचाच हो. आणि हळद आहे माझ्या आत्याच्या मुलाची म्हणजे समीरची. प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या पद्धती, वेगवेगळ्या परंपरा. अगदी सकाळच्या मांडवापासून हळदीच्या नवऱ्यापर्यंत, मग गावदेवतांचं दर्शन आणि मग दुपारचं जेवण, रात्रीचा डान्स, फुल धमाल. मग या आपल्या गावाकडच्या गोष्टी शहरात कुठे बघायला भेटतात काय? तर अनुभवा आमच्या अलिबागची ही स्पेशल हळद. नमस्कार मंडळी, शुभ प्रभात सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि आज आहे हळदीचा दिवस. सकाळ सकाळी आपल्या घरी मांडव आहे आणि सगळी मंडळी अंगणात जमलेली आहे. पाठी जिलेबीचं वगैरे काम चालू आहे आणि समोर केळी लावण्याचं काम चालू आहे. तर सगळा माहोल दाखवतो तुम्हाला. व्हिडिओ नक्की एन्जॉय करा. आणि लग्न आहे ते म्हणजे आपल्या भावाचं, त्यामुळे खूप मजा पण येणार आहे. आणि गावामधलं माहोल तर तुम्हाला माहिती आहे, आपल्या कोकणामधलं खास करून खूपच भारी. त्यामुळे एन्जॉय करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पाठी सगळ्या मंडळीचं काम चालू आहे, जिलेबीचं वगैरे दाखवतो तुम्हाला. बघा जिलेबी कशात मस्त पैकी. तर मंडळी पुन्हा एकदा गावामध्ये नवरदेवासोबत आम्ही निघालोय गावदेवीचं दर्शन घ्यायला, गावातल्या सगळ्या ग्रामदेवतांचं दर्शन घ्यायला. बघताय सगळी आमची हळद आणि पूर्ण वराड मंडळी आपली. करवले पण आहेत सोबत, नवरा पण आहे. आणि हे सगळं गावातलं सगळं वातावरण तुम्हाला नक्की दाखवेन. तुमच्याकडे पण अशीच मजा असेल आणि ती तुम्ही नक्की एन्जॉय करत असाल. वराड मंडळी निघत असते. तर आता आलोय देवीच्या देवळामध्ये. वरतून जाविरेच्या मंदिरात जाऊन आलो आणि आता देवीच्या देवळाजवळ आलो. परत पूजा वगैरे होईल. अजून 2-3 आपली ग्रामदैवत आहेत, त्यांची पूजा होईल आणि नंतर मग आपण घरी जाऊ ना हळद लावायला. तर मंडळी देवळातून वगैरे जाऊन आलो आणि इकडे सगळी तयारी चालू आहे, ती म्हणजे जेवणाची. गावातला महिला वर्ग आहे आणि सगळी जेवणाची तयारी चालू आहे. दाखवतो मी तुम्हाला. इकडे सगळी कोबीची भाजी वगैरे चालली आहे. हो सांगा तुम्ही. ही कोण आहे? मिरची आई आहे. अजून काय नाव बिव घ्यायचं काय तुम्हाला? या इकडे पण सगळ्या गावातला महिला वर्ग आहे. इकडे जिलेबीचं काम चालू आहे. तसंच या इकडे हे बघा तांदूळ वगैरे साफ करतात, साफसफाईचं सगळं काम चालू आहे. भाज्या चिरतात. म्हणजे सगळी गावातली मंडळी लग्नामध्ये एक दुसऱ्याला मदत करत असते.
हळदीचा प्रोग्राम चालू झाला आहे. स्मित पण आलाय, बरी 4-5 दिवस सुट्टी काढून आलाय तो पण. तर मंडळी जेवण वगैरे झालं, आता जेवणाची तयारी. तर आता पंगत वगैरे बसले, आम्ही चाललोय वाढायला. तुम्हाला पण दाखवतो काय एक्सपिरियन्स वगैरे आहे तो. आणि बघा सगळी मंडळी जमलो, जेवणाच्या पंगती दाखवतो. मस्तपैकी मांडवामध्ये काय वातावरण वाटते वा. तर आज काय काय जेवायला मेनू आहे ते सगळे दाखवतो. आपल्या मंडळी जिलेबी आहे, कोशिंबीर आहे, डाळ, आमटी, नाना, भाजी आहे चवळीची भाजी, कोबीची भाजी, लोणचं, भात, खैणी, पापड. संध्याकाळ मंडळी, संध्याकाळचे 4:30 वाजतात आणि पूजेचं काम चालू आहे. मांडवसामनी आपल्याकडे वेगवेगळ्या गावच्या आपल्या वेगवेगळ्या पद्धती आणि त्याच आपण बघणार सुद्धा आहोत. तर आतापर्यंत आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. जेवण वगैरे झाली आणि त्याच्यानंतर आता मांडव थापणी संध्याकाळी आणि त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळच्या वेळेला जेवणं होतील. त्याच्यानंतर डान्स सगळ्यांच्या आवडीचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रामुख्याने बघायला भेटतात आणि त्याचीच आपल्याला उत्सुकतासुद्धा असते. तर गावच्या या सगळ्या हळदी समारंभांमध्ये संध्याकाळी तर खूप धमालच असते, पण लग्न असो हळदी असो, जेव्हा सगळी आपली माणसं एकत्र येतात ना, तो जल्लोष बघण्यासारखा असतो. आणि आपल्या आठवणी, खूप साऱ्या आठवणी त्या कार्यक्रमाच्या आपण एक म्हणजे काय म्हणतो सेलिब्रेट करत असतो सगळ्यांसोबत. तर त्या आठवणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायलासुद्धा भेटतील. आणि तुमचे पण अशा आठवणीतले काही क्षण असतील ते कमेंट करून नक्की कळवा, आम्हाला पण नक्की आवडेल. तर आमच्या या बेलकडे गावातली हळद कशी असते हे आज तुम्ही नक्की बघा. चला.